लक्ष्मणजी भजनामध्ये फळगंध मुळं आणायला गेले लक्ष्मणजी, आणि फळं आणायला गेल्यानंतर आकाशात पाहिले धारदार शस्त्र चमकलं. ते शस्त्र वरचे वर पकडलं आणि समोर एक जाळी होती, त्याच्यावरती असं सटकन मारलं, रक्ताचा पाठ वाहिला. कुणी साधू संत तर नसतील ते तपश्चर्या करायला बसलेले. राम भगवंताकडे आल्यानंतर सांगितलं, असं असं झालं दादा. भगवान म्हणतात काळजी करू नको, तो एक राक्षस होता, जो राक्षस मेलाय ते चांगलं झालं. आणि मग लक्ष्मणजी झाडाखाली भजन करत बसले, ध्यान लावून बसलेले आहेत, भजन करताय. ऐका, पण जो राक्षस मेला तो होता शूर्पणखेचा मुलगा, आणि शूर्पणखा रावणाची बहीण. त्या शूर्पणखेच्या स्वप्नात तो मुलगा गेला, आई एका मनुष्यानं माझा घात केला, प्रतिशोध घे. आणि शूर्पणखा प्रतिशोध घेण्यासाठी निघाली शूर्पणखा. हा माझ्या मुलाचा हत्यार आहे. तिच्या लक्षात आलं, आता याला कसं काय करून याला. पण हे तर ध्यान लावून बसलेलं आहे. मग तिनं हातातल्या बांगड्यांचा आवाज केला. लक्ष्मणजी उठून उभे राहिले. लक्ष्मणजी म्हणतात, कोण तुम्ही? ती म्हणते, हे पहा, रागावू नका, मी भगवान शंकराची 60,000 वर्ष तपश्चर्या केली. भोलेनाथ माझ्यावरती प्रसन्न झालेले आहेत. त्यांनी मला सांगितलं योग्य वेळ आले की योग्य वर मिळेल, आता तुम्ही माझा स्वीकार करा. लक्ष्मणजी म्हणतात, बाई, मी एक दास आहे, माझा मालक वर पर्णकुटीमध्ये बसलेला आहे, तुम्ही त्याच्यासोबत लग्न करा, इथे काही थांबू नका. ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, जाते मी तुमच्या दादाकडे. निघाली शूर्पणखा. आणि शूर्पणखा राम भगवंताला